नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या हक्काच्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा, तुम्हाला संकटाच्या गर्तेतून बाहेर काढणारा एक महामार्ग आहे। माझ्या मिथुन राशीच्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे कारण ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही हालचाल होत आहे जी थेट तुमच्या आरोग्यावर, तुमच्या पैशावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभाव टाकत आहे। आज मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगायला आली आहे की मिथुन, जरा सावधान, पाहून दुर्लक्ष करू नका। होय, तुम्ही बरोबर ऐकले। तुमच्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे त्याकडे साधेपणाने पाहू नका। काही गोष्टी पडद्यामागून तुमचे आयुष्य नियंत्रित करत आहेत। गेल्या काही दिवसापासून, काही महिन्यापासून तुमची अवस्था अशी झाली आहे, तुम्ही विचार करताय एक आणि घडतंय भलतंच। तुम्ही लोकांचं चांगलं करायला जाता आणि लोक तुमच्यावरच उलटतात। हक्काचा पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला रक्ताचं पाणी करावं लागत आहे। रात्रीची झोप उडाली आहे। डोक्यात विचारांचं चक्र सतत फिरत असतं। अनेकदा असं वाटतं की नशिबाने आपल्या पाठीवर दुःखाचे कोरडे ओढायला सुरुवात केली आहे का? ही जी वाट आहे ना, ही सध्या अत्यंत जिकरी वाट झाली आहे। ऐकताना कदाचित हे कठीण वाटेल, पण या जिकरी वाटेवरून चालताना पाय रक्ताळले तरी चालेल, कारण याच वाटेच्या शेवटी तुमच्या यशाचा सुवर्णकाळ तुमची वाट पाहत आहे। आजचा या सविस्तर विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत की मिथुन राशीचे सध्याचे ग्रहमान नक्की काय आहे। अनेकांच्या मनात भीती आहे की आपल्याला साडेसाती चालू आहे का? जर साडेसाती नाही तर मग हा जीव घेणा त्रास का होत आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगामी सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यातील दुःखाची अमावस्या संपवून सुखाची पौर्णिमा कशी आणू शकते। या सर्व प्रश्नांची उत्तरे, अत्यंत सोपे आणि सकारात्मक उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक असते। चला तर मग विषयाला सुरुवात करूया। आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया की मिथुन राशीच्या कुंडलीत सध्या चाललंय काय। ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे। बुध हा बुद्धीचा, वाणीचा, व्यापाराचा आणि चातुर्याचा कारक मानला जातो। मिथुन राशीचे लोक जन्मतःच हुशार, हजरजबाबी आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात। पण मग एवढी उत्तम रास असूनही सध्या तुमचे ग्रह तुमच्याशी का रुसले आहेत? सध्याच्या गोचर ग्रहमानाचा विचार केला तर तुमच्या राशीवर आणि राशीच्या चतुर्थ, अष्टम आणि द्वादश भावातून होणाऱ्या ग्रहांचे भ्रमण तुमच्यासाठी संभ्रम निर्माण करत आहे। कुंडलीत राहू आणि केतू यांचे अक्ष अशा ठिकाणी आहे जिथे ते तुमच्या विचारांना थेट ग्रहण लावत आहेत। राहू हा ब्रह्माचा कारक आहे। तो काय करतो? तो तुम्हाला अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लावतो ज्या खऱ्या नाहीत। तुम्ही एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवता, आपला माणूस म्हणून त्याला मनातलं सगळं सांगता, ऐनवेळी तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसते। दुसरीकडे मंगळ आणि सूर्याची स्थिती अधूनमधून तुमच्या राशीच्या लोकांना प्रचंड उग्र बनवत आहे। यामुळे काय होतं? तुमचा स्वभाव मुळात शांत आणि विचारी आहे, पण सध्या छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमचा राग अनावरण होतो। घरात जीवनसाथीसोबत किंवा व्यवसायात भागीदारासोबत विनाकारण खटके उडतात। वाद संपल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होतो की मी एवढं बोलायला नको होतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। म्हणूनच ग्रहांची ही चाल ओळखून मी तुम्हाला आधीच चेतावणी दिली आहे। मिथुन, जरा सावधान, पाहून दुर्लक्ष नका करू। ग्रहांचे हे संकेत ओळखा आणि स्वतःवर ताबा ठेवा। अनेकांचे फोन येतात, अनेक जण कमेंट्समध्ये विचारतात की आमची मिथुन रास आहे, आमच्यावर शनीची साडेसाती चालू आहे का? कारण साडेसाती सारखाच भयंकर त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे। तर माझ्या सर्व मित्रांनो, मैत्रिणींनो, मनातील ही भीती आधी काढून टाका। मिथुन राशीला सध्या शनीची साडेसाती चालू नाही। सध्या शनिदेव हे कुंभ राशीत असून साडेसातीचा प्रभाव मकर, कुंभ आणि मीन राशीवर आहे। मग प्रश्न उरतो की जर साडेसातीच नाही तर मग हा त्रास
का? हा मानसिक छळ का? पैशाची एवढी चणचण का? तर याचे उत्तर शनीच्या ढैया किंवा शनीच्या विशेष दृष्टीमध्ये दडलेले आहे. भूतकाळात मिथुन राशीचे शनीची अडीचकी सहन केली आहे आणि त्याचे अवशेष किंवा तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील शनीची महादशा, अंतर्दशा आणि प्रत्यंतरदशा सध्या दूषित असू शकते. जेव्हा शनीची वक्री दृष्टी किंवा कुंडलीतील इतर अशुभ ग्रहांची दशा सुरू होते तेव्हा 7.5 नसूनही 7.5पेक्षा मोठा त्रास अनुभवावा लागतो. मिथुन राशीच्या लोकांना सध्या प्रामुख्याने 3 प्रकारचे त्रास होत आहेत. पहिला, आर्थिक कोंडी आणि कष्टाचे फळ न मिळणे. तुम्ही दिवस रात्र कष्ट करत आहात, नोकरीमध्ये ओव्हरटाईम करत आहात, व्यवसायात नवनवीन कल्पना राबवत आहात, पण उत्पन्नापेक्षा खर्चाचा आलेख नेहमी वर असतो. पैसा येतो पण तो कुठे जातो हे समजत नाही. अचानक घरात कोणाचे तरी आजारपण निघते, गाडी खराब होते किंवा जुने कर्ज फेडण्यात सगळा पैसा निघून जातो. धनसंचय करणे सध्या तुमच्यासाठी अशक्य झाले आहे. मिथुन राशीचे लोक सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात, पण सध्याच्या काळात तुम्हाला असं जाणवत असेल की गर्दीत असूनही तुम्ही एकटे आहात. तुमच्या भावना समजून घेणारं कोणीच नाही. मित्र असो वा नातेवाईक, प्रत्येक जण स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याशी जोडला गेला आहे असा संशय तुमच्या मनात येतो. यामुळे मनाची शांतता पूर्णपणे भंग पावली आहे. आरोग्यविषयक तक्रारी आणि थकवा, सततचा मानसिक ताण तुमच्या शरीरावर परिणाम करत आहे. रात्री डोळे मिटले तरी विचार थांबत नाही. यामुळे अपुरी झोप होते. सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी शरीरात प्रचंड थकवा जाणवतो. डोकेदुखी, पाठीचे विकार आणि पोटाचे त्रास सध्या मिथुन राशीच्या लोकांना छळत आहेत. आता आपण त्या विषयाकडे वळूया जो तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडवून आणू शकतो. तो म्हणजे सोमवती अमावस्या. हिंदू धर्मात अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते. सोमवार हा महादेवाचा म्हणजेच चंद्रदेवाचा दिवस मानला जातो. मिथुन राशीचा मानसिक ताण थेट चंद्राशी जोडलेला आहे, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी निसर्गात आणि ब्रह्मांडात एक वेगळीच ऊर्जा कार्यरत असते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे, शनीचा कोप आहे किंवा मानसिक नैराश्य आहे त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे दुःखातून मुक्ती मिळवण्याचा गोल्डन चान्स असतो. मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी अजिबात आळस करायचा नाही. या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते. जर शक्य असेल तर एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे किंवा घरातच अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा काळे तीळ टाकून स्नान करावे. या दिवशी तुमच्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे स्मरण करून केलेले दान थेट त्यांना पोहोचते आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतात. म्हणून या पवित्र दिवसाचा लाभ कसा घ्यायचा हे आपण पुढील उपायांमध्ये पाहूया. माझ्या मित्रांनो, मगाशी मी म्हणाले मी तुमची वाट सध्या जिखरी आहे. ही तुमची वाट सध्या जिखरी आहे, पण या जिखरी वाटेवर चालताना तुम्हाला एकटं सोडणार नाही. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक समस्येवर सकारात्मक उपाय दिलेले आहेत. हे उपाय अतिशय साधे आहेत. यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त श्रद्धा आणि विश्वासाची. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी अंघोळ करून जवळच्या महादेवाच्या मंदिरात जा. तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे कच्चे दूध, काळे तीळ आणि पांढरे फुले टाका. हे जल अतिशय संथ गतीने शिवलिंगावर अर्पण करा आणि मुखाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. महादेवाला बेलाचे पान अर्पण करा. हा उपाय केल्याने मिथुन राशीच्या लोकांच्या डोक्यावरील मानसिक तणावाचे ओझे एका क्षणात हलके होईल. जरी 7.5 नसली तरी ग्रहांची प्रतिकूलता दूर करण्यासाठी दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालीसाचे 3 वेळा पठण करा. मारुतीच्या मंदिरात जाऊन सेंदूर आणि तिळाचे तेल अर्पण करा.
हनुमंताची सेवा केल्याने शनिदेव कधीही त्रास देत नाहीत आणि राहूचे अशुभ प्रभाव देखील नष्ट होतात. तुमचा राशी स्वामी बुध आहे, तो कमजोर झाला की बुद्धी भ्रष्ट होते. बुधाला मजबूत करण्यासाठी दर बुधवारी गाईला हिरवा चारा आणि पालकाची जुडी खायला द्या. शक्य असल्यास बुधवारी हिरवे कपडे परिधान करा आणि खिशात हिरवा रुमाल ठेवा. गरिबांना किंवा लहान मुलांना हिरवे मूग दान केल्याने देखील व्यापार आणि नोकरीत अचानक प्रगतीचे योग येतात. अनेकदा आपल्या कर्मदोषामुळे आपल्याला त्रास होतो. हा कर्मदोष धुण्यासाठी दररोज सकाळी घराबाहेर पडताना पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची सोय करा. तसेच काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किट खायला द्या. मुक्या प्राण्यांच्या तृप्त आत्म्यातून निघणारे आशीर्वाद तुमचे नशीब बदलू शकतात. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की काळ बदलत असतो. आज जर अंधार असेल तर उद्या प्रकाश नक्कीच होणार आहे. मिथुन राशीचे लोक हे लढवय्ये असतात. ते सहजासहजी हार मानणारे नसतात. सध्याची जिकरी वाट तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी आली आहे. ग्रहांचे संकेत ओळखा, संयम ठेवा, विनाकारण कोणाशीही वाद घालू नका किंवा पैशाचे व्यवहार करताना डोळे उघडे ठेवा. म्हणूनच पुन्हा सांगते, मिथुन जरा सावधान, पाहून दुर्लक्ष करू नका. वर सांगितलेले नकारात्मक उपाय अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा. महादेवाची आणि हनुमंताची कृपा तुमच्यावर नक्की होईल आणि तुमचे येणारे दिवस हे सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे असतील, यात तीळ मात्र शंका नाही. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्हालाही सध्या असाच त्रास होत असेल आणि तुमचा महादेवावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा जय बजरंगबली नक्की लिहा. तुमची कोणती समस्या सध्या सर्वात मोठी आहे ती सुद्धा कमेंट करून सांगा. आम्ही त्यावर नक्कीच उत्तर देऊ. हा व्हिडिओ तुमच्या मिथुन राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपवर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ईश्वर तुमचे कल्याण करो.